तुम्ही आग्र्याहून सुटकाची स्टोरी खूप वेळा ऐकली असेल, पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला का की महाराज एवढा मोठा प्रवास करून स्वराज्यात परत कसे आले आणि त्या प्रवासात काय काय घडलं? नमस्कार मित्रांनो, मी रोहित साळुंके. मी सध्या रोज सकाळी कॉफीसोबत नितीन थोरातांची साधू ही कादंबरी वाचतोय, ज्यात ह्याच प्रवासाची स्टोरी आहे. आणि ऑनेस्टली सांगतो, स्टोरी इतकी भारी आहे की कधी कधी मी जिमलाही उशिरा जातो. आणि आज हायड्रॉक्स मुंबई ट्रेनिंग विथ ChatGPT ट्रेनरचा दुसरा दिवस. प्लॅनमध्ये सांगितल्याप्रमाणे आज वर्कआउट सुरू केला. स्टार्टिंगला 1 किलोमीटर इझी रन, 3 किलोमीटर नॉर्मल रन आणि शेवटी 1 किलोमीटर रिकव्हरी रननी केला. पण कालच्या वर्कआउटमुळे अजूनही पाय दुखत होते, म्हणून आज बर्पी स्किप केला. वर्कआउटनंतर नेहमीप्रमाणे वेब प्रोटीन तर मॅन्डेटरीच होतं. ब्रेकफास्टला मुसली आणि ऑफिसला जाण्याआधी हापूस आंबा खाल्ला आणि माझं मन अगदी तृप्त झालं. दुपारी लंचला बाजरीची भाकर आणि शेवगाच्या शेंगांच्या भाजीनी मजाच आली. रात्री मटकीचा सॅलड आणि त्यासोबत दही खाल्लं. मित्रांनो, पाय अजूनही चांगलेच दुखत आहे, पण मिशन सुरू आहे आणि पल्ला लांबचा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.